नमस्कार, स्वागत आहे तुमचं SW न्यूज मराठीमध्ये। देशात कृषी कायदे संमत होऊन आता 4 महिन्यांपेक्षा अधिक काळ झालाय। दुसरीकडे या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करतायत, त्याला सुद्धा 2 महिने लोटून गेलेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकीकडे शेतकऱ्यांची लूटमार करण्यासाठी हे कायदे सरकारने आणलेत असा आरोप विरोधी पक्षांकडून होतोय, दुसरीकडे हे कायदे कसे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत हेच दाखवण्याचा प्रयत्न होतोय। सर्वोच्च न्यायालयाने या कृषी कायद्यांना पुढच्या काही कालासाठी स्थगिती सुद्धा दिली आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेमध्ये आपलं मौन जे आहे ते सोडलेलं आहे आणि त्यांनी परखडपणे भाष्य करत विरोधी पक्षांना टार्गेट केलेलं पाहायला मिळतंय। विशेष करून शरद पवार हे त्यांच्या आजच्या निशाण्यावरती होते। शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे इतर नेते या सगळ्यांनी या कृषी सुधारणांची वकिली इतकी वर्ष केलेली आहे। गेल्या 10 ते 20 वर्षांमध्ये हे प्रयत्न झालेले आहेत, मात्र आता राजकीय फायद्यासाठी युटर्न घेतले जात आहेत। शरद पवारांनी कृषी कायद्यांना कधीही विरोध केलेला नाहीये, ते समर्थनार्थच आहेत, मात्र काही सुधारणा ज्या आहेत त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यावरती चर्चा होऊ शकते। मात्र शेतकऱ्यांना आंदोलन करण्यापासून थांबवणं हे सध्या विरोधी पक्षांनी करायला हवं असं सुद्धा आज नरेंद्र मोदींनी म्हटलंय। इतकंच नाही तर शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावं, आपण चर्चा करू असा प्रस्ताव सुद्धा आज त्यांनी संसदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसमोर ठेवलाय। खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हापासून कृषी कायद्यांना शेतकरी विरोध करतात तेव्हापासून शरद पवार असतील इतर विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत। मुंबईमध्ये सुद्धा आंदोलनामध्ये शरद पवार स्वतः सहभागी झालेले होते, त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केलेलं होतं। मात्र शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी याच कृषी सुधारणांना जो आहे तो पाठिंबा दिलेला होता। त्यांनी सुद्धा अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर आणलेल्या होत्या आणि त्यांच्या लोका माझे सांगत या पुस्तकाचा वारंवार दाखला देत भाजप शरद पवार हेच कसे कृषी कायदा आणि सुधारणांच्या समर्थनार्थ आहेत हे वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करते। तोच प्रयत्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा केला। खरं तर ज्यावेळी हे कृषी कायदे राज्यसभेत पास होत होते त्यावेळी शरद पवार हे राज्यसभेत उपस्थित नव्हते, ते मुंबईला निघून आलेले होते। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या भूमिकेवर तेव्हा सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं। मात्र शरद पवारांनी आता शेतकऱ्यांच्या बाजूने थेट आंदोलनात उडी घेतली आहे। वारंवार ते केंद्र सरकारला इशारा सुद्धा देत आहेत की शेतकऱ्यांचं हे आंदोलन थांबायला हवं, तुम्ही चर्चा करा। मात्र थेट त्यांनी कृषी कायद्यांना विरोध केलेला नाहीये असं भाजपचं म्हणणं आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडी आता काय घडतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आजच्या संसदेमध्ये थेट शरद पवारांना टार्गेट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणतात की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, ते नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूयात। हमारे आदरणीय शरद पवार जी और कांग्रेस के भी हर किसी ने, हर सरकार ने कृषि सुधारों की वकालत की है। कोई पीछे नहीं है, क्योंकि हर एक को लगता है कर पाए नहीं कर पाए अलग बात है, लेकिन ये होना चाहिए, ये बात हर एक की निकली हुई है। और आज नहीं, जब भी जो जानते सबने की हुई है। और शरद राव जी ने तो अभी एक बयान भी दिया कि भाई मैं सुधारों के पक्ष में हूँ। ठीक है, पद्धति के संबंध में उनके मन में सवाल है, लेकिन सुधारों का विरोध नहीं किया है। और इसलिए मैं समझता हूँ कि हमें इस विषय में हमारे साथी श्रीमान सिंधिया जी ने बहुत ही अच्छे ढंग से कई पहलुओं पर इस कानून को लेकर के यहाँ पर ये सारी बातें पिछले 2 दशक से लगातार चल रही है, हर फोरम में चली है। ऐसा नहीं है कि कोई हमारे आने के बाद हर ने कहा है और हर एक को लगा कि अब समय आ गया, हो जाए, अब समय आ गया। ये ठीक है, फुट स्टॉप कॉमा कोई इधर उधर हो सकता है, कोई ये दावा नहीं कर सकता है कि भाई हमारे समय की सोच बहुत ही बढ़िया थी। मैं भी दावा नहीं कर सकता हूँ कि हमारे समय की सोच बढ़िया है, 10 साल के बाद कोई नई सोच आ ही नहीं सकती। ऐसा नहीं होता है जी। ये समाज जीवन परिवर्तनशील होता है। आज के समय हमें जो ठीक लगा चलो चले, आगे सुधार करेंगे, नई चीज़ों को जोड़ेंगे। यही तो प्रगति का रास्ता होता है जी। रुकावटें डालने से प्रगति कहाँ होती है जी। और इसलिए, लेकिन मैं हैरान हूँ, अचानक यू टर्न ले लिया भाई, ऐसा क्यों किया? ठीक है, आप आंदोलन के मुद्दों को लेकर के इस सरकार को घेर लेते, लेकिन साथ साथ किसानों को भी कहते हैं कि भाई बदलाव बहुत जरूरी है, बहुत साल हो गए, अब नई चीज़ों को लेना पड़ेगा, तो देश आगे बढ़ता है। लेकिन अब मुझे लगता है कि राजनीति इतनी हावी हो जाती है कि अपने ही विचार छूट जाते हैं। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा। आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा।
फक्त HW न्यूजवर.